नमस्कार मित्रांनो, जर तुमच्याकडे कार आहे किंवा बाईक आहे तर तुम्हाला मी एक अलर्ट करू इच्छितो. रिसेंटली मला एक SMS आला होता, ज्यामध्ये नरेट केलं होतं मेसेजमध्ये की माझी गाडी ओव्हर स्पीडिंग होती आणि मला चलान पे करायचं त्याचं. तर जाहीरची गोष्ट आहे मित्रांनो, जर असं काही SMS आला तर आपण पहिले पॅनिक होऊन जातो, अरे मी कधी ओव्हर स्पीड केली आहे, मला लगेच भरायला पाहिजे चलन. बट थोडंसं मला असं वाटतं की आपण इथे काळजी घेतली पाहिजे, कारण की ह्या ज्या अशा लिंक आहेत, पहिली गोष्ट म्हणजे असं काही चलान वगैरे आलं तर तुम्ही पॅनिक न होता पहिला तो मेसेज प्रॉपरली वाचला पाहिजे. तो कुठून आला आहे ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जसं माझ्याच केसमध्ये मी चेक केलं की तो मेसेज एका अननोन नंबरने आलेला. जनरली आपल्याला कुठल्याही गव्हर्नमेंट किंवा रेप्युटेड बँकिंगमधून किंवा रेप्युटेड अशा एंटिटीमधून जो SMS येतो ना, त्यावेळी त्याचं नाव लिहिलं असतं. ओके, तर त्यामध्ये असं काही नाव लिहिलं नव्हतं. त्या SMS ला हेडर नव्हतं बेसिकली. आणि जनरली आपण काय करतो, ऑन द पॅनिक आहे ना, आपण त्या लिंकला क्लिक करतो आणि होतं काय की द मोमेंट तुम्ही ते APK इन्स्टॉल करता, ती लिंक म्हणजे तुम्हाला APK दिलं जातं किंवा तुम्हाला वेबसाईटला डायरेक्ट केलं जातं. आणि ते जे असतं ना, जे वेबसाईट असतं किंवा APK असतं, ते एक्झॅक्टली लुक लाईक असतं. जसं समजा मला RTOचा मेसेज आलाय, तर RTOच्या लुक लाईक असतं की तसंच ते RTOचं M परिवहन लिहिलेलं असतं. थोडंसं एक वर्ड लेटर इकडे तिकडे केलं जातं. ओके, .com आहे तर त्याच्या पुढे .xyz काही असतं. त्यामुळे आपण थोडंसं फिशिंग होऊन जातं आपल्या बरोबर आणि आपण त्याच्यामुळे आपलं नुकसान करून बसतो. तर हा एक स्कॅम आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडं अलर्ट व्हा, कारण की जर तुम्ही ती लिंकला क्लिक केलं, तुम्ही तो APK इन्स्टॉल केला, तर तुमचा पूर्ण डेटा, SMS हा सगळा कॉम्प्रोमाइज होऊन जातो. दुसरी गोष्ट की जर लिंक आहे आणि APK नाही, लिंक आहे, तर लिंकने काय होतं की तुम्हाला रिडायरेक्ट केलं जातं लुक लाईक वेबसाईटमध्ये आणि तुम्हाला ते चलान पे करायला सांगितलं जातं आणि ते चलान पे केल्यावरती ते पैसे त्या स्कॅमरकडे जातात. तर ह्यापासून दक्षता घेण्यासाठी दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट म्हणजे व्हॅलिडेशन करा. कुठलीही लिंक डायरेक्टली, कुठलीही लिंक अननोन सोर्स मधून येते, कधीही क्लिक नका करू. हेडर बघा, व्हॅलिडेशन करा आणि त्यानंतरच शहानिशा करा. आणि शक्यतो 99% अशा कुठल्याही लिंकला क्लिक करू नका, जेणेकरून तुमचा डेटा कॉम्प्रोमाइज होईल. आणि सध्या हा स्कॅम खूप रॅपिडली चालू आहे आणि थोडंसं अवेअरनेस यावा म्हणून हा व्हिडिओ बनवलाय. तर तुमच्या मित्रमंडळीकडे हा शेअर करा, सो दॅट हा अवेअरनेस जास्त वाढेल. आणि जर तुमच्याबरोबर असं काही झालं असेल किंवा तुम्ही असं काही टॅकल केलं असेल, अशी काही गोष्ट किंवा तुम्हाला काय सांगू